कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी तर बचत गटाच्या माध्यमातून एक अशी क्रांती आणली आहे की ज्यातनं त्यांनी आपल्या महिलांना लखपती दीदी बनवायचं ठरवलंय। परवा आम्ही जळगावला कार्यक्रम केला। महाराष्ट्रातल्या 11 लाख गृहिणी ज्या 2 वर्षापूर्वी 1 पैसा कमवत नव्हत्या आता त्या वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवत आहेत। कोणी 2 लाख, कोणी 3 लाख, कोणी 8 लाख, कोणी 12 लाख रुपये वर्षाला कमवत आहेत। अशा लखपती दीदी 11 लाख लखपती दीदी मोदीजींनी महाराष्ट्रात तयार केल्या। आमचा प्रयत्न आहे की येत्या काळामध्ये 25 लाख आणि त्यानंतर 1 कोटी महाराष्ट्रातल्या महिलांना लखपती दीदी बनवायचं, म्हणजे ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, आपलं घर संसार चालवतील आणि निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये एक मोठी क्रांती ही येईल। अशा प्रकारच्या अनेक योजना या आपण या ठिकाणी राबवतो आहोत, जेणेकरून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आलं पाहिजे। आता या सगळ्या योजनांच्या विरुद्ध काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हे त्या ठिकाणी सुनील केदारांचे जे प्रमुख आहेत ते कोर्टामध्ये गेले, पण काळजी करू नका, कोर्टात आम्ही सांगितलं आम्ही या योजना ज्या आणलेल्या आहेत त्याच्याकरता आमच्या बजेटमध्ये पैसा आहे, आम्ही तो पैसा ठेवलेला आहे, आम्ही हवेतल्या योजना आणलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे कोर्टानेही त्यांना स्थगिती दिलेली नाही। कितीही काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न केला तरी आमची एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो। आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेली 25 वर्ष मी सातत्याने विधानसभेत निवडून जातो। आपल्या आशीर्वादाने राज्याचा मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या पदांवर मला जाता आलं। या सगळ्या पदांवर गेल्यानंतर मी कधीही स्वतःचा विचार केला नाही, मी बिल्डरशिप केली नाही, मी इंडस्ट्री तयार केली नाही, मी शाळा कॉलेजेस तयार केले नाही, मी माझा कुठलाही त्या ठिकाणी साम्राज्य तयार केलं नाही, तर सामान्य माणसाचं हित जोपासण्याकरता गेली 25 वर्ष विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून सातत्याने या ठिकाणी मी काम केलेलं आहे। आणि म्हणूनच आज मला या गोष्टीचा देखील गर्व आहे की आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे सातत्याने माझ्या पाठीशी असतात। म्हणूनच एक तुम्ही निवडून दिलेला तुमचा देवाभाऊ हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक प्रमुख नेता म्हणून जातो आणि अख्ख्या महाराष्ट्राला बदलवण्याची क्षमता ठेवतो। ही क्षमता ही देवाभाऊची क्षमता नाही आहे, ही तुमची क्षमता आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे उभे आहात म्हणून ही क्षमता मला मिळते, म्हणून त्या ठिकाणी जाऊन आपण हे काम करू शकतो। माननीय गडकरी साहेब असतील, मी असेल, आमच्या सगळ्यांच्या पाठीशी तुमचा जो प्रेमाचा हात आहे, त्यामुळेच आज आम्ही वेगवेगळ्या पदांवर जातोय आणि प्रामाणिकपणे तुमच्याकरता काम करतोय, तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन